नाशिकमधून आगीची घटना समोर येते। नाशिकमध्ये दिनांक 8 डिसेंबर रोजी सातपूर MIDC मधील एका कंपनीच्या स्क्रॅपच्या स्फोटकचा भडका उडाल्याची घटना समोर येत आहे। दिनांक 8 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास MIDCतील एका कंपनीच्या आरक्षित जागेत साठवून ठेवलेल्या स्क्रॅप मटेरियलला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। संपूर्ण परिसर धुराच्या ढगांनी वेढलेला असून सातपूर अग्निशमन दलाचे तब्बल 2 बंब घटनास्थळी धावून पोहोचले। सध्या आग विझवण्याचे युद्ध पातळीवरील काम युद्धांगणावर सुरूच असून आग आटोक्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही आग नेमकी लागली कशी, शॉर्ट सर्किट, निष्काळजीपणा की काही वेगळंच, अद्याप कारण स्पष्ट नसून प्रशासनही तोंडात बोट घालून तपास करीत आहे। स्क्रॅपचे ढिगारे, MIDCचा औद्योगिक परिसर आणि वाऱ्याची झोत यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली होती। स्थानिकांना देखील सुरक्षिततेसाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले। सातपूर MIDC मधील कंपनीच्या स्क्रॅपला लागलेल्या आगीवर अग्निशमन बंबाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।